साताऱ्यापासून सरासरी 50 किलोमीटर अंतर असलेल्या चाफळ या ठिकाणी आम्ही निघालो. उमरज या गावापासून 10 किलोमीटरवर असलेल्या चाफळ या ठिकाणी आम्ही पोहोचलो. मंदिराच्या बाहेरील बाजूस 2 व्हीलर आणि 4 व्हीलर वाहनांचे पार्किंग आहे. जय श्रीराम. आज आपण आलो आहोत चाफळ या ठिकाणी, जिथे श्री रामदास स्वामींनी प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर बांधले आहे. तर चला जाऊया दर्शनासाठी. मंदिराबाहेरील आवार अतिशय प्रशस्त आणि मोठे आहे. हे श्रीराम मंदिर श्री समर्थ रामदास स्वामींनी स्वतः उभारलेले असून ऐतिहासिक हे मंदिर मानले जाते. 1648च्या सुमारास श्री समर्थ रामदास स्वामींनी येथे प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती स्थापित करून येथे रामदासी संप्रदायाचे मुख्य केंद्र निर्माण केले. काळाच्या ओघात या मंदिराची अवस्था जीर्ण झालेली होती. त्यामुळे उद्योगपती अरविंद मफतलाल यांच्या पुढाकाराने 1972 मध्ये या मंदिराचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार करण्यात आला. हे आजचे मंदिराचे भव्य दिव्य रूप बघायला छान वाटत होते. प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासमोरच दास मारुती यांचे मंदिर आहे. दुपारची आरती झाल्यानंतर हे मंदिर 1:30 वाजेपर्यंत बंद राहते. त्यामुळे आम्हाला मंदिराच्या आवारात आणि मंदिर पाहण्यास भरपूर वेळ मिळाला. येथे श्री समर्थ रामदास यांची ध्यान गुंफा आहे. चाफळचा संबंध श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्याशी जोडला जातो. समर्थांनी येथे धर्मजागृती, संघटन आणि समाज प्रबोधनाचे कार्य केले. मंदिर बरोबर 1:30 उघडले आणि आम्ही प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी गेलो. मंदिराचा आतील भाग अतिशय भव्य आणि दिव्य होता. अतिशय सुंदर कुशल कारागिरी करून हे मंदिर बांधलेले आहे. श्री समर्थ रामदास स्वामींना अंगापूर येथील कृष्णा नदीत ही श्रीरामांची मूर्ती मिळाली. ती मूर्ती चाफळ येथे आणून श्रीराम, लक्ष्मण, सीता या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. या मूर्तींच्या बरोबर समोर म्हणजे मंदिरासमोरच दास मारुती यांचे मंदिर आहे. या ट्रस्टद्वारे येथे हॉल बांधलेला आहे. जर कोणाचे लग्न वगैरे करायचे जरी असल्यास तर येथे करू शकता. रामदास स्वामींनी 11 मारुती मंदिरं स्थापित केली होती. त्यापैकी मंदिरासमोर एक दास मारुती मंदिर आणि खडीचं मारुती मंदिर आणि वीर मारुती मंदिर हे चाफळ येथेच आहे. तर अशा प्रकारे आपण चाफळ इथल्या श्री रामदास स्वामींनी बांधलेल्या मंदिरातील श्रीरामाचे दर्शन घेतले. तर दर्शन घेऊन अतिशय समाधान वाटले. तर तुम्ही पण चाफळ येथील श्रीराम मंदिरातील रामाच्या दर्शनासाठी अवश्य या. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.